आपण रेल्वे बजेट विषयी बोलतो आहोत। रेल्वे बजेटकडनं ज्या अपेक्षा होत्या सर्वसामान्यांच्या त्या पूर्ण झाल्या का? जर त्या झाल्या नसतील तर काय अपेक्षित होतं? आणि पीपीपीच्या मुद्द्यावर आपण विशेष करून बोलणार आहोत। जे खाजगीकरण येऊ घातलेलं आहे किंवा त्या दिशेनं रेल्वे पावलं उचलते आहे का, हा मुद्दा मला चर्चेत घ्यायचा आहे। आपल्याबरोबर नंदू पावगी आहेत, जे सेक्रेटरी आहेत मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे, किरण तारे पत्रकार आपल्याशी बोलता आहेत, आणि वसंत कुलकर्णी अर्थतज्ञ, या तिघांशी आता मी संवाद साधणार आहे। सगळ्यात आधी पीपीपीच्याच मुद्द्यावर मी येते। या आपल्या चर्चेदरम्यान आधी अनेक मुद्द्यांवर आपण सगळ्यांनी चर्चा केलेली आहे। किरण, आपल्याला काय वाटतं, खाजगीकरणाच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल आहे रेल्वेने? रेल्वेचं संपूर्णतः खाजगीकरण होईल असं मला वाटत नाही, कारण ते शक्यच नाही होणं। पण काही गोष्टींसाठी जर खाजगी कंपन्यांची मदत घ्यावी लागली तर ती आनंदाची गोष्ट आहे, कारण रेल्वेकडे पैसा नाही आहे। रेल्वे मंत्र्यांनी आपल्याला सगळा पाडा वाचून दाखवला, रेल्वेला किती नुकसान होतं आहे, किती तोटा झाला आहे। 10 वर्षामध्ये 99 प्रोजेक्ट जाहीर झाले पण एकच पूर्ण झाला, आणि 4 प्रोजेक्ट असे जे 30 वर्षामध्ये पूर्णच झाले नाहीत। कारणं अनेक असतील, पण अशी प्रोजेक्ट जर अपूर्ण असतील आणि ते पूर्ण करण्यासाठी खाजगी प्लेयर्स येणार असतील तर ती चांगली गोष्ट आहे। नक्की। प्रश्न एवढा आहे की फक्त खाजगी प्लेयर्स आल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसू नये, प्रवाशांचा खिसा कापला जाऊ नये। नक्की। आपण जेव्हा रेल्वे बजेट सादर होत होतं त्याच्या आधी जेव्हा चर्चा केली तेव्हा अपूर्ण जे प्रकल्प आहेत त्यांच्याकडे कसं लक्ष देणार आहे रेल्वे मंत्री किंवा रेल्वे विभाग ह्याविषयी बोललो। त्यानंतर हा खाजगीकरणाचा मुद्दा आहे, त्याच्यावर तुम्ही बोलताना मग अशी मुद्दा उपस्थित केला होता की त्यावर निर्बंध आणणारी काही धोरणं किंवा नियम जे आहेत त्याच्याविषयी याच्यात कुठे चर्चा झाली नाही, कारण खरं तर तो मंत्रिमंडळामध्ये जाईल आणि मग त्याच्यानंतर यावर सगळ्यावर चर्चा होईल। पण तरी सुद्धा त्याचा सुद्धा उल्लेख इथे कुठे केलेला दिसत नाही की प्रवाशांवर याचा बोजा पडणार आहे का? कारण रेल्वे स्टेशनवरची जी सुविधा आहे तिथे सुद्धा खाजगीकरण आणण्याचा प्रयत्न इथे होताना दिसतोय। तर बरोबर नाही, रेल्वे स्टेशनवरची जी सुविधा आहे, म्हणजे त्यांनी जे म्हटलं की आम्ही होम कीपर्ससाठी एक वेगळी एजन्सी नेमून आम्ही ते होम क्लिनिंग करणार आहोत, सगळे स्टेशन क्लीन करणार आहेत। तर रेल्वेचे स्वच्छतागृह वापरण्यासाठी आपल्याला पैसे द्यावेच लागतील, जे आता पण द्यावे लागतात, तर कदाचित वाढ होईल। म्हणजे तो फटका कुठे ना कुठे हा त्याच्या आता म्हटलं त्याप्रमाणे हा जो सगळाच पट्टा आहे, म्हणजे एलिव्हेटर्स असू देत किंवा तिथल्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसाठी जे खाजगीकरण येईल, स्वच्छतेसाठी, सीसीटीव्ही साठी, हे जे सगळं आहे याचा अतिरिक्त भार सर्वसामान्यांवर पडेल। अर्थातच तो प्रवाशांवर पडेल, फक्त तो किती प्रमाणात पडेल हे बघितलं पाहिजे। स्वच्छतागृह वापरण्यासाठी जास्त पैसे द्यायला कोणाची ना नसेल, एलिव्हेटर्स हे आपण फुकट वापरू शकतो, खाण्याचा पदार्थ जर चांगला मिळाला तर त्यासाठी पैसे देण्याची कोणाची ना नसेल। पण हे जास्त पैसे देऊन जर चांगल्या सुविधा मिळाल्या नाहीत, त्याचा या रेल्वेच्या सगळ्या सुविधांचा महाराष्ट्रातला टोल नाके झालेत तर प्रॉब्लेम येणार आहे। नक्की। वसंत कुलकर्णी, कुठल्याही गोष्टीसाठी योग्य दाम द्यायला कोणाचीही कधीही ना नसते। आता उदाहरण जर द्यायचं झालं पण आपला अनुभव चांगला नाही त्यामुळे नाही, अनुभवच सांगतो की पश्चिम द्रुतगती मार्गावरती एका मुंबईतल्या राजकीय पक्षांनी एक प्रसाधनगृह केलेलं आहे, आणि तुम्ही त्याच्यामध्ये 1 रुपया द्यायचा आणि एंट्री करायची। पण आज त्या ठिकाणी 1 रुपया देऊन आतमध्ये नाकाला रुमाल लावून नाही, नाकाला रुमाल न लावता जाता येतं, त्यामुळे 1 रुपया द्यायला लोकांची हरकत नसते। तर तसं रेल्वेने अगदी असं सुरू केलं की 1 रुपया द्यायचं आणि त्यांचं प्रसाधनगृह वापरायचं, तर कोणाची हरकत नसेल, पण ते तेवढी स्वच्छता राखली गेली पाहिजे। नक्कीच। नाहीतर मुंबईमध्ये राईट टू पी ही मुवमेंट चालवण्याची गरज पडली नसते। अगदी अनेक रेल्वे स्टेशन्सवर आता शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे, आणि पाण्याच्या विषयी सुद्धा न बोललेलंच बरं। एक प्रश्न वसंत कुलकर्णी आपल्यालाच होता, आता रेल्वे मंत्री जे काही उपाययोजना करू पाहत आहे किंवा आतापर्यंतचा जो तोटा होता तो भरून काढण्यासाठी जे काही खाजगीकरण आणू पाहत आहे किंवा उपाय करू पाहत आहे, ओव्हरऑल याचा काही फायदा होऊ शकतो तोटा भरून काढण्यासाठी असं वाटतं, ही जी काही पावलं उचलली गेली आहेत? हो, आता उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की म्हणजे हे किरण तारे जसं म्हणाले की रेल्वेचं खाजगीकरण होणार नाही, पण आता रेल्वेची लॉन्ड्री हा एक भाग आहे आणि त्याचं खाजगीकरण होणार आहे। तेव्हा ज्याला अनप्रोडक्टिव्ह खर्च असं म्हणतो, तर त्यामध्ये हे काही कपात करू इच्छितात असं दिसतं, तर त्याचा नक्कीच फायदा होईल। आता मला ह्याच्यामधला सगळ्यात एक प्रकल्प आवडला की फूट ओव्हर ब्रिज, आणि याचं खाजगीकरण होणार आहे। तर मगाच्या भागात जसं सांगितलं की तो ब्रिज तुम्ही बांधायचा आणि त्याच्या जाहिरातीचे हक्क तुमच्याकडे, कोणाचीच ना नसणार। म्हणजे रेल्वेने काही पैसा त्याच्यामध्ये खर्च करायचा नाही, त्या प्रकल्पाला आलेला खर्च 10 वर्षामध्ये तुम्ही त्याच्यावरती जाहिरात करून
वसूल करायचा अशा पद्धतीने पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरती अनेक पूल बांधले गेलेले आहेत. म्हणजे कुठेतरी फायदा करण्याचा प्रयत्न आहे रेल्वेला पुढच्या काळामध्ये. पण त्याचबरोबर कुठलाही प्रकल्प कार्यान्वित करताना त्याची कार्यक्षमता लक्षात घेतली पाहिजे. आता याचं उदाहरण म्हणजे बोरिवली रेल्वे स्टेशनवरती बाहेर पडण्यासाठी एक सबवे बांधला. आज त्या सबवेची काय अवस्था आहे बघा. म्हणजे एसवी रोड क्रॉस करण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या बरोबर बाहेर सबवे आहे, पण त्या सबवेमध्ये कुत्रे सोडले तर बाकी कोणी नसतं. पण तोच जर सबवे 5 प्लॅटफॉर्मना जोडणाऱ्या सबवेला जर जोडला असता तर त्याचा फायदा तर त्याचा फायदा झाला असता. अनेक स्कायवॉक्सचे सुद्धा तशीच परिस्थिती झाली आहे. म्हणजे तुम्ही फक्त सबवेविषयी बोलता आहात, पण अनेक स्कायवॉक्सच्या वेळेला सुद्धा हाच चर्चेत आला होता मुद्दा की आपण जेव्हा प्रकल्प काही आणतो त्याच्या आधी ते किती उपयोगी ठरणार आहेत, व्हायबल ठरणार आहेत त्याचा विचार व्हायला हवा. पावगी सर, तुम्हाला काय वाटतं प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी म्हणून की प्रवाशांसाठी हे बजेट जे आहे किंवा खाजगीकरण जे रेल्वेमध्ये येत आहे ते किती फायदेशीर किंवा किती तोट्याचं ठरू शकतं? नाही, फायदेशीर ठरेल. लोकांची प्रवाशांची तयारी आहे, मग अशी म्हणाले त्याप्रमाणे किंवा लोकांची तयारी आहे. पैसे खर्च करून जर आम्हाला चांगल्या सुविधा जर मिळत असतील तर लोक द्यायला तयार आहेत. आता याने मगाशी जो बोरलीचा जो उल्लेख केला सबवेचा, बोरलीचा सबवेचा जो एस व्ही रोडवरचा जो सबवे आहे त्या सबवेमध्ये घाण असते मान्य, पण रेल्वेचा जो सबवे आहे 5 प्लॅटफॉर्मला जोडणार, 5 प्लॅटफॉर्मला जोडणारा तो एवढा स्वच्छ आहे याचा लोक वापरतात. हां. आणि इथे काय होतं, इथे हे म्हणतात त्याप्रमाणे एक वस्तूच येते किंवा तिथे सगळे कुत्रे आणि बाकीचे लोक तिथे बसलेले असतात. पण तेच जर म्युन्सिपाल्टीनं त्याचं व्यवस्थित जर केलं, दुकानं वगैरे तिथे आहे ते दुकानं समजा देऊन आणि त्याचं व्यवस्थित केलं आणि त्याचे PPP तत्वावरतीच की ते सगळं मेंटेन करणं वगैरे ते केलं तर होऊ शकतं चांगलं. आता खालून जरी दोन्ही सबवे जोडले, कसं तुम्ही 5 प्लॅटफॉर्म वरून 1 नंबरला आलात, परत प्लॅटफॉर्मवरती यायचं आणि रस्त्यावरती तो सबवे बांधला कशासाठी की एस व्ही रोडवरच्या ट्रॅफिकला अडचण होऊ नये म्हणून. तर हे जर 2 सबवे जोडले जमिनी खालून तर त्याचा फायदा होईल. नक्की. अशा अनेक मुद्द्यांवर आपण चर्चा करूया. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर लगेचच चर्चेकडे वळूया. रेल्वे बजेट अपेक्षांचं हे रेल्वे बजेट असेल असं आपण सगळे यादी म्हणत होतो. हे अपेक्षांचं रेल्वे बजेट अपेक्षापूर्तीचं ठरलेलं आहे का, अशा सगळ्या विषयी आपण बोलतोय. किरण, मगाशी जेव्हा चर्चेत आपला मुद्दा आला पंढरपूरच्या वारकऱ्यांशी आपण बोललो आणि तो धर्मस्थळांचा मुद्दा आला होता की त्या माध्यमातनं काही सोय होईल का, तर तो एक मुद्दा आज रेल्वे मंत्र्यांनी इथे मांडलेला आहे. काय वाटतं तुला या जे धर्मस्थळांना जोडण्याचा जो मुद्दा उपस्थित केलाय? धर्मस्थळांना जोडण्याचा मुद्दा जो आहे ना हा त्यांच्या पॉलिसीचा एक भाग आहे. जे नरेंद्र मोदींनी जे 5 T सांगितले होते, टुरिझम वगैरे वगैरे जे काय होतं, त्या रिलिजियस टुरिझमचा हा एक भाग आहे. त्यामध्ये गदग पंढरपूर रेल्वे लाईन असेल किंवा पंढरपूर तुळजापूर असेल किंवा इकडचा सागरी किल्ल्यांना जोडणारा जे टुरिझमचा मार्ग असेल, हा त्यांनी पॉलिसी ठरवून घेतली की आम्हाला टुरिझमला प्रमोट करायचं आहे, आम्हाला ते वाढवायचं आहे. हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की मगाच्या चर्चेमध्ये आपली ही चर्चा झाली होती की एनडीए सरकारचं आणि तेही सदानंद गौडा भाजपचे त्यांचं ते सादर करतायत असं पहिलं बजेट, तर त्या भाजपची ती छाप या बजेटमध्ये दिसेल का? स्पष्टपणाने दिसते आहे की त्यांनी जे 5 T ठरवले होते, टुरिझम हा महत्त्वाचा भाग होता आणि टेक्नॉलॉजी हा दुसरा महत्त्वाचा भाग होता. ते टेक्नॉलॉजी आणि टुरिझम हे दोन्ही या रेल्वे बजेटमध्ये स्पष्टपणाने दिसत आहेत. आणि राहिला प्रश्न कर्नाटकच्या मंत्र्याने पंढरपूरसाठी काहीतरी करणं, याचा सुद्धा सीमावरच्या भागाच्या लोकांवर चांगला परिणाम होऊ शकतो. नाही, पण गदगमधून रेल्वे येते म्हणजे ती येते कर्नाटकामधनं पण जाते पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूर ते तुळजापूर हे त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे ना. हो. त्यामुळे सीमा भागातले जे काय असंतोष आहे कर्नाटकाबद्दल तो थोडाफार कुठेतरी कमी होऊ शकेल या विचाराने. नक्की. त्या रेल्वेला भीमसेन जोशी एक्सप्रेस असं नाव द्यायला हरकत नाही, कारण गदग हे भीमसेन जोशींचं जन्मस्थळ आणि ते सगळे अभंग म्हणतात की जे पंढरपूरचे. म्हणजे पुढच्या काळामध्ये हा सुद्धा प्रस्ताव येईल. अभंग एक्सप्रेस. एक विषय असा आहे की आपण म्हणतो की नोकऱ्यांचा मुद्दा सातत्याने रेल्वेविषयी बोलतो तेव्हा अनेक रिक्त पदं आणि हा जो सगळा मुद्दा आणि त्याचा जो पडणारा भार आहे ह्याविषयी, पण इथे बजेटमध्ये याविषयी कुठेच चर्चा झालेली दिसत नाही. आणखीन एक कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा इकडे आहे की त्यांनी 4,000 कोटी पेन्शनसाठी ॲलोकेट केले आणि त्याच्यापैकी 810
कोटी रुपये पेन्शन फंडामध्ये ट्रान्सफर केले असं सांगितलं. 7व्या वेतन आयोगाचं काय, की त्याविषयी आणि 7वा वेतन आयोग आल्यानंतर म्हणजे जर तुम्ही बँकांचे जर अहवाल बघाल किंवा हिशोब तर त्याच्यामध्ये ते जसं बँकांच्या कर्मचाऱ्यांची संख्या असेल 500 कोटी 600 कोटी ॲलोकेट करतात आणि ते ॲलोकेट करताना सांगतात की हे आम्ही अशासाठी ॲलोकेट केलेले आहेत की ज्या वेळेला करार होईल कर्मचारी संघटना आणि व्यवस्थापन त्यावेळेला हे पैसे वापरले जातील. अगदी आज तीच परिस्थिती रेल्वेमध्ये आहे की 7वा वेतन आयोग न्यायमूर्ती अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमला गेलेला आहे. 1 जानेवारीपर्यंत तो अहवाल देईल अशी अपेक्षा आहे आणि 1 एप्रिलपासून तो अंमलात येईल आणि तो अंमलात येताना 2 वर्षाची वेतन थकबाकी मिळेल अशी सर्वांना आशा आहे. तर या वेतन थकबाकीपोटी तरतूद ह्या अर्थसंकल्पात व्हायला हवी होती की जी झालेली दिसत नाहीये. बरोबर आहे. पावगी सर, तुम्हाला काय वाटतं? आपण बोलत होतो ते म्हणजे रिक्त पदं जी आहेत त्याच्या भरतीसाठी किंवा त्याचे प्रयत्न होणं, ती रिक्त पदं लवकरात लवकर भरली जाणं. UPA 2च्या काळामध्ये मागच्या रेल्वे बजेटमध्ये सुद्धा याविषयी चर्चा झाली होती. यावेळेला मात्र तशी दिसत नाही. कर्मचाऱ्यांच्या मुलांना किंवा इंटर्नशिपसाठी आपण सगळ्यांना बोलवू शकतो, इंजिनियर्स किंवा जे IT वाले आहेत ते सगळं ह्याच्यामध्ये तरतूद दिसते, पण रिक्त पदांविषयीचा रिक्त पदाच्या बाबतीमध्ये कदाचित शक्यता अशी आहे की नवीन सरकारने आत्ताची जी रेल्वेची जी एकंदर जी टोटल भरती आहे त्याचा कदाचित रिव्ह्यू घेत असतील. नक्की, कारण पुष्कळ ठिकाणी असं आहे की रेल्वेचा स्टाफ भरपूर आहे. नक्की आपण या मुद्द्यावर परत येऊया. सदानंद गौडा पत्रकार परिषद घेत आहेत, काय म्हणतायत बघूया. Logistics business is another area, parcel through railway network, that also we want to take up seriously. And innovations incubation center we want to promote. So financial management is one of the important areas that we wanted to take up in this issue, in this budget, and especially ongoing works have been top priority. You might have seen that few complaints against we people, that some of our friends were agitating inside the parliament stating that we have been neglected and all that. Practically almost all the ongoing works are going in those states, and the major share of our gross receipts are going towards those states. We are giving importance to building of ROBs and RUBs also, because it is one of the major concern as far as safety is concerned. Solar power generation is another area where we have given much importance this time, and almost we have already initiated a few initiatives in this regard. Agri sector, especially movement of agriculture producers through train, plus milk, these are also we will take care of. And salt wagons are also being introduced in this time. One area which practically railways is far behind is the tourism. Rail areas that we want to traverse. For that reason, we want to have separate circuits like Devi Circuit. पत्रकार परिषद सदानंद गौडा यांची सुरू होती, त्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहत होतो. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पुन्हा चर्चेकडे येऊ.
रेल्वे बजेट सादर झालं आणि बजेट सादर झाल्या विरोधकांच्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. माजी रेल्वे मंत्री जे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. लालू प्रसाद यादव सुद्धा आणि पवन बन्सल सुद्धा, त्याचबरोबर अशोक चव्हाणांची महाराष्ट्रामधनं प्रतिक्रिया येते. बघूया विरोधक काय म्हणतात. बजट बड़ा निराशजनक रहा है। महाराष्ट्र की लोगों की उम्मीद थी कि कुछ महाराष्ट्र के लिए भी आ जाए। देश का कोई भी हिस्सा ऐसा नहीं है कि जिसको कहीं पर समाधान हुआ है। आपने देखा कि थोड़े सर्विसेज इंप्रूवमेंट की बात हुई है, उसमें पैसा कितना लगता है, बहुत कम पैसा लगता है। बातें जो ज़रूरी है कि जो ऑनगोइंग प्रोजेक्ट्स है उनको पैसा दे, महाराष्ट्र और देश के अविकसित एरिया के लिए कुछ किया जाए। जैसे हम लोग आज समझते हैं कि औरंगाबाद है, हिंगोली है, नांदेड़ है, परभणी, उस्मानाबाद, लातूर, इन सब ज़िलों के लिए जो प्रोजेक्ट्स की अपेक्षाएं थी वो बिल्कुल वहाँ पर दिखाई नहीं देती है। डबलिंग ऑफ ट्रैक्स की बात हो रही थी, महाराष्ट्र में डबलिंग ऑफ ट्रैक्स का कहीं पर भी विषय ऐसा खास नहीं दिखाई देता है। मैंने अपने बजट में कहा था कि हमें एफडीआई की ज़रूरत रहेगी। एफडीआई बहुत चीज़ों के लिए, अगर रेलवेज को हमने बेहतर बनाना है, वर्ल्ड क्लास बनाना है, कांग्रेस भी कहती रही है, लेकिन आज तक लोगों के सामने उसको इतना बड़ा एक राक्षस बताते रहे हैं ये एफडीआई को। आज तक किसी बात के लिए यूपीए सरकार ने एफडीआई की बात की, उसकी विरोधता करते रहे, उसकी आलोचना करते रहे हैं। और मुझे याद है कि उस वक्त इन्होंने वॉकआउट भी हाउस से किया था जब मैंने उसका मामूली सा जिक्र किया था। पाइपलाइन में जो चीज़ें हैं, टिकट का कैसे करना है, कितने टिकट एक प्रति मिनट से 500 से बढ़ के 2000 ले गए, 2000 से आगे कितना बढ़ना है, कितना सिस्टम बेहतर करना है, नेक्स्ट जनरेशन की जो बात कर रहे हैं वो तो ऑलरेडी पाइपलाइन में है। उन चीज़ों को अपना बताए हैं, नई चीज़ किसी तरह नहीं लाए। अव्यवहारिक है। और देवगौड़ा जो सदानंद गौड़ा जो जल्दी जो लिखा हुआ था, डिक्टेशन दिया हुआ था, पढ़ के जल्दी फ्लेट अवे हो गया। अरे सारा पीपीपी का एक्सरसाइज हम कर चुके। वेयर इज मनी? दुनिया में लोगों के पास पैसा कहाँ है? कौन आएगा तुम्हारे यहाँ लगाने के लिए पैसा? पी जो ये तो मैंने दिखाया जा रहा, पी पैटर्न से वर्ल्ड क्लास स्टेशन, दिस दैट, एरोड्राम जैसा। बाहर का आदमी आएगा तो जो देने जा रहे हो तो वो अपना कमाई करेगा कि तुमको पी करेगा? दुनिया में बाहर में कोई काय निवेश करेगा? कोई निवेश भी करने नहीं आएगा। लालू प्रसाद यादव यांनी आपल्या स्टाईलमध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे. किरण, सरतेशेवटी विरोधक अशीच प्रतिक्रिया देणार, पण त्यांनी एक मुद्दा जो मांडलाय की का परदेशी किंवा परकीय गुंतवणूक का होईल आपल्यामध्ये, म्हणजे कुणाकडे पैसा आहे की ते पैसे गुंतवतील आणि का गुंतवतील, आणि जर ते गुंतवतील तर ते त्यांचा नफा बघतील. म्हणजे जसं मगाशी तू म्हणाला होतास की सरतेशेवटी मग जे प्रवास करणार आहेत त्यांच्यावर बोजा. परकीय गुंतवणूकदार खूप आहेत, म्हणजे परदेशामध्ये पैसा खूप आहे, त्यांना गुंतवणुकीसाठी कसं आकृष्ट करायचं हा रेल्वेचा विषय आहे. आता UPA सरकारच्या काळामध्ये जे काय भ्रष्टाचाराची भयानक मोठी प्रकरणं समोर आली, त्यामुळे भारताची जी काही बदनामी झाली आहे, त्यामुळे भारतात पैसा गुंतवणं हे रिस्की असं जर लोकांना वाटत असेल तर तो भाग वेगळा, पण त्या लोकांना पुन्हा आकृष्ट करता येऊ शकतं. त्याची थोडी इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. आणि अर्थातच जो कोणी पैसा गुंतवणार त्याला नफा हा हवाच असणार, फायदा म्हणूनच तो गुंतवणार. त्याचा बोजा प्रवाशांवर येणार. मी म्हणलो त्याप्रमाणे प्रवाशांवरच येणार, दुसऱ्या कोणावर येऊ शकत नाही. प्रवासी पैसे सुद्धा पे करतील, पण त्या पैशाच्या बदल्यात त्यांना ती सुविधा जर मिळाली तर कोणी आनंदाने पैसे पे करेल. आणि त्यांना जर कुठे वाटलं आपली लूट होते तर मात्र त्याची रिॲक्शन वाईट येणार. पण या रेल्वे बजेटमध्ये साधारणपणे हे बजेट झाल्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्या अशाच आहेत की सर्व्हिसेसकडे लक्ष दिलं गेलंय किंवा प्रलंबित ज्या योजना आहेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न हे सरकार करेल असं दिसतंय. पण दुसरीकडे आपण बघतोय की मुंबई आणि महाराष्ट्राला जे अपेक्षित होतं त्याच्यात घोर निराशा केली असं सगळ्यांचंच म्हणणं पडतंय. नाही, मुंबईचा विचार केला तर नक्कीच निराशा दिसतेच आहे स्पष्टपणाने, पण मुंबईच्या बाहेर जो काय महाराष्ट्र आहे ज्याला खरोखर काहीतरी देण्याची आवश्यकता होती ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे नागपूर ते पुणे ही ट्रेन, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आझाद हिंद एक्सप्रेस नावाची एक ट्रेन चालते, ती सोडली तर दुसरी ट्रेनच नाही नागपूरहून पुण्याला येण्यासाठी म्हणून. दुरांतो एक सुरू झाली होती, पण ती दुरांतोची मधला स्टॉप नाही. हां तेच ना, म्हणजे त्या मार्गावरच्या ट्रेनची गरज होती ती दिलेली आहे. निराशा कुठे झाली आपल्याला म्हणता येईल की एक आणखी मोठी डिमांड जी आहे ती अनेक वर्षापासून पेंडिंग आहे, ती मुंबई ते भुसावळ ट्रेन सुरू करण्याची. मुंबई अमरावती आपण मागच्या याला दिली, पण मुंबई भुसावळ आपण देऊ शकलो नाही आतापर्यंत.
अशी रिॲक्शन येणारच, कारण सगळ्यांना काही समाधानी करणं शक्य नसतं. नसतं. त्यांनी त्यांच्या दृष्टीने प्रयत्न केला आहे. आपण त्यांना थोडे ग्रेस मार्क्स देऊया की त्यांचा पहिला प्रयत्न आहे, एका महिन्यामध्ये बजेट तयार केलं आहे. भले मागच्या बजेटमध्ये थोडं कॉपी आणि पेस्ट केलं असेल हरकत नाही, पण चांगल्या गोष्टी कॅरी फॉरवर्ड करायला काहीच हरकत नसावी. थोडा वेळ देऊया. पुढचं बजेट जे येणार एप्रिलमध्ये त्याच्याबद्दल नंतर आपण त्या याच्यामध्ये त्यांचा क्रिटिसाइज करू शकतो की तुम्ही मागच्या बजेटमध्ये काय केलं, आता तुम्हाला पूर्ण वेळ आहे आणि आता तुम्ही काय करता आहात. पावगी सर, जेव्हा भाववाढ झाली रेल्वेची तेव्हा अशी चर्चा होत होती की बघा मुद्दामून आधी भाववाढ केली, तेही काँग्रेसने केली असं सांगितलं, मग ती कमी पण केली आणि रेल्वे बजेटमध्ये हे सगळं त्यांना नको होतं, त्यांना काहीतरी चांगलं दाखवायचं होतं, पण तसं सुद्धा झालेलं दिसत नाही. नाही, प्रश्न असा आहे की रेल्वेची भाडेवाढ जी झाली ती मुळात फेब्रुवारीला होणार होती. आणि हे सगळं ठरलेलं होतं आणि फक्त इलेक्शन समोर होतं म्हणून ती भाडेवाढ त्यावेळेस केली नव्हती. भाडेवाढ जी UPA गव्हर्नमेंटचंच ते हे होतं, पण ते लोकसभा इलेक्शन होतं म्हणून त्याने केलेलं नव्हतं. आणि मग त्याने तो निर्णय घेतला की आता इलेक्शन झाल्यानंतर नवीन जी कोणी सत्तेवर येईल तो त्याच्यावरती निर्णय घेईल. आणि तो निर्णय कटू होता, पण तो निर्णय घ्यावा लागला. पण त्याच्याकरता सुद्धा रेल्वे प्रवासी संघासुद्धा त्याच्याकरता त्याने रेल्वे प्रवासी संघाने सुद्धा विरोध केला होता की 14.2% लोक द्यायला तयार आहेत, पण तेवढ्या सुविधा असल्या असल्या पाहिजेत. हा एक भाग तिकिटाकरता. पासाकरता त्यांनी काय केलं होतं, चौपट काय 200%. सुरुवातीला काय होतं की 15 सिंगल फेअर डेस्टिनेशनचे म्हणजे एक पास 30 दिवसाचा, तो त्यांनी 30 सिंगल फेअर केला होता. त्याच्यामुळे काही काही ठिकाणी 150 आणि 200% भाववाढ झालेली होती. त्याला आमचा विरोध होता. तुम्ही भाववाढ करा, भाववाढ व्हायलाच पाहिजे. 10 वर्षामध्ये भाववाढ झालेली नव्हती. खर्च वाढलेले आहेत हेही मान्य आहे, पण प्रवासी शेवटी किरण म्हणाले त्याप्रमाणे प्रवासी पैसा खर्च करायला तयार, पण त्यांना त्याप्रमाणे सुविधा मिळायला पाहिजेत. वसंत कुलकर्णी, आपण मला महत्त्वाचा मुद्दा मांडावासा होतो की इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन 11,790 कोटीचे बॉन्ड इश्यू करणार आहे. तर ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण FII म्हणजे परदेशी अर्थसंस्था ह्या अशा पद्धतीच्या बॉन्डच्या भुकेले आहेत आणि त्यांना दीर्घ मुदतीचे बॉन्ड्स हवे असतात, 15 वर्ष 20 वर्ष. आणि टिपिकल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतात की ज्या ठिकाणी तुमचा पेबॅक पिरियड हा 7.5 वर्ष 8 वर्ष 9 वर्ष असतो. त्यात म्हणजे ती एक भांडवली भूक या पद्धतीने भागवण्याचा रेल्वेने प्रयत्न केला आहे हे म्हणायला हवं. आता हायस्पीड ट्रेन्स आणि बुलेट ट्रेन्स, आपण मगाशी बजेटच्या आधी चर्चा केली होती की इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आपल्याकडे की आपण हायस्पीड ट्रेन्स आणि बुलेट ट्रेन्सचा विचार करतोय. कारण आत्ता जी फास्टेस्ट ट्रेन आपली चालते ती 150 किलोमीटर पर आवर अशी चालते आणि आता जो आपण म्हणतोय की वेग वाढवायचा तो साधारणपणे 130 ते 230 अशा दरम्यानचा. तर हे कितपत शक्य होणार आहे? आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर पुन्हा बोलायचं झालं तर मग पुन्हा पैशांचा प्रश्न. नाही, इन्फ्रास्ट्रक्चरचं इम्प्रूव्हमेंट करणं शक्य आहे, अशक्य की त्यात काहीच नाही. बुलेट ट्रेन हा विषय आणि हाय स्पीड ट्रेन हा जो 2 वेगवेगळे विषय आहेत. हाय स्पीड ट्रेन आहे त्या एक्झिस्टिंग ट्रॅकमध्ये थोडी सुधारणा करून नव्या क्षमतेचे इंजिन घेऊन नव्या क्षमतेच्या गाड्या डिझाईन करून ते करावं लागणार आहे. आणि बुलेट ट्रेनसाठी मात्र नव्याने मार्ग टाकावा लागणार आहे. त्याची किंमत प्रचंड आहे, ती 60,000 कोटी रुपये त्यांनी सांगितलं. 60,000 कोटी रुपये उभं करणं हा जोक नाही. त्यासाठी FDI लागणार, परदेशातनं पैसा आणावा लागणार, ते करतील. बुलेट ट्रेनमधनं प्रवास करणाऱ्या लोकांना प्रवासाचं भाडं देखील जास्त द्यावं लागेल आणि ते लोक ते देतीलही, तो वेगळा विषय. पण हायस्पीड ट्रेन आत्ता ज्या एक्झिस्टिंग स्ट्रक्चरमध्ये सुधारणा करून ते करणं ते शक्य आहे. आपण आत्ता गेल्या आठवड्यामध्ये प्रयोग बघितला, दिल्ली ते आग्रा ही ट्रेन 170च्या स्पीडने चालवण्यात आली. म्हणजे आपण तो वेग गाठू शकतो. थोडी सुधारणा करत गेलो तर 170 200 200वरून 250पर्यंत जाणं शक्य आहे. इच्छाशक्ती फक्त पाहिजे. हो. आणि एक दुपदरीकरण आणि तिपदरीकरणावर लक्ष देणार असं म्हटलंय या रेल्वे बजेटमध्ये. मात्र कुठल्या रूट्सवर ते होणार याविषयीची पूर्ण स्पष्टता झालेली नाही. पण ते झालं तर अजून काही चांगल्या गोष्टी समोर येतील असं वाटतं. पावगी सर, चौपदरीकरणाचं आता मी मगाशी जे बोललो, मी विरार ते बोरिवली चौपदरीकरण झालं, काय फायदा झाला प्रवाशांना? स्लो ट्रेन ज्या होत्या त्या फास्ट ट्रॅकवरनं त्या घ्यायला लागले. ज्या आता हे 4 ट्रॅक ज्यावेळेस झाले त्यावेळेस नॅचरली मेल एक्सप्रेस हे कमी व्हायला पाहिजे होतं टायमिंग. ते टायमिंग कमी झालं नाही आहे. म्हणजे रेल्वेनी आत्ताचं सरकार म्हणजे लोकाभिमुख सरकार आहे असं म्हणायला हरकत नाही, पण ह्याच्या अगोदरचं सरकार आहे. म्हणजे आमचा अनुभव आहे की आम्ही रेल्वे मिनिस्टर किंवा रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर आत्तापर्यंत त्यांचा निगेटिव्ह रिप्लाय होता आम्हाला
आणि याच्यावरती माझ्याकडे इतकं कॉरेस्पॉन्डन्स मी केलेलं आहे या टायमिंगच्या बाबतीमध्ये. रेल्वे आम्हाला सांगते आमच्याकडे एक्सपर्ट आहेत आणि एक्सपर्ट आम्ही तर त्यांना सांगितलं होतं की रेल्वे प्रवासी संघाला किंवा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनला तुम्ही ज्यावेळेस टाइम टेबल फिक्स करता त्यावेळेस त्यांना विश्वासात घ्या म्हणून. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे रेल्वेचे एक्सपर्ट आहेत. मग हे एक्सपर्ट आहेत का? जिथे 15 मिनटं लागतात तिथे 29 मिनटं हे होतात, हे एक्सपर्ट आहेत का? म्हणजे त्याचाही विचार व्हायला हां. आणि आता तर हायस्पीड आणि हे म्हणाले की बाबा तर हायस्पीड आता होऊ शकतो, नाही अशातला भाग नाही. बुलेट ट्रेनला वेळ लागेल पण आत्ताच्या स्टेजला हायस्पीड होऊ शकतो. पण आहे तोच ज्या गाड्या एक्झिस्टिंग आहेत त्या गाड्यांचं जर आता टायमिंगचं रिव्हिजन जर केलं तर ह्याच गाड्या हायस्पीड होऊ शकतात काही प्रमाणात आणि चांगला सुविधा रेल्वे देऊ शकते. किरण तुम्ही बोलत होता. नाही नक्कीच, म्हणजे या हायस्पीड ट्रेन हा होणारच. तेच आधी म्हटलं इम्प्रूव्हमेंट करावं लागणार इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, ते शक्य आहे करणं. प्रश्न आहे फक्त इच्छाशक्तीचा, आपल्याला करायचं आहे किंवा नाही. आपल्याकडे टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, आपल्याकडे मार्ग अवेलेबल आहे, आपल्याकडे जागा अवेलेबल आहेत. काही ठिकाणी जर असं वाटलं की आपल्याला एक्झिस्टिंग ट्रॅक सोडून वेगळा ट्रॅक बांधावा लागेल तर तो सुद्धा बांधावा. मुंबईमध्ये तर त्याची नितांत गरज आहे. मुंबईमधले आपले एक्झिस्टिंग ट्रॅक जे आहे ते किती वर्ष, आता 150 वर्ष झाली ट्रेन सुरू होऊन, तसेच आहेत. त्यात काडीचाही बदल झालेला नाही. म्हणजे कुर्ला ते ठाणे आणि ठाणे ते पुढे मुंब्रा, याच्यामध्ये आपण गेली 10 वर्ष खेळतो आहोत, ते अजून पूर्ण झालेलं नाही. हे कधीतरी पूर्ण व्हायला पाहिजे. त्यासाठी जी इच्छाशक्ती लागणार, तो जो रेटा लागणार तो पूर्ण असेल. तो रेटा जर जनमताचा असेल, मीडियाचा असेल, खासदारांचा असेल, विरोधी पक्षाचा असेल तर हे काम नक्की पूर्ण होईल. वसंत कुलकर्णी, जे काही नमूद केलं या रेल्वे बजेटमध्ये, ज्या काही नव्या ट्रेन्स आणतील किंवा ज्या शहरांना जोडण्याचा विचार झालेला आहे, साधारण ओव्हरऑल काय वाटतं की काय बघून अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत? म्हणजे आजच्या बजेटमध्ये की ऑल डिसिजन्स ऑफ हॉल्ट्स अँड न्यू ट्रेन्स विल बी टेकन ऑन कमर्शियल बेसिस. हे एक त्यांचं वाक्य की कुठली नवीन रेल्वे किंवा नवीन थांबे हे जर व्यापारी तत्वावरती जर फायद्याचे असतील, पण त्याचबरोबर रेल्वेचा जो सोशल चेहरा आहे, सामाजिक चेहरा आहे, तोही जपण्याचा प्रयत्न करेल असं हे त्यांनी विधान केलं. ते कितपत आचरणात आणतात हे पण म्हणजे ओव्हरऑल रेल्वे बजेटकडे बघताना ह्या सरकारनं तोटा कसा भरून काढता येईल यावर पूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे. 30,000 कोटीपैकी फक्त 8,000 कोटीच निघाला. अजून 22,000 कोटीचा तोटा अनॲब्सॉर्ब ज्याला म्हणतात अकाउंटिंग टर्म. पण तो ह्या सगळ्या मार्गाने येईल ना? म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की कमर्शियल ठिकाणं किंवा खाजगीकरण, या सगळ्या मार्गाने तो येईल असाच प्रयत्न आहे ना या बजेटमध्ये? हो, तसा प्रयत्न आहे, पण तो सगळा तोटा एका वर्षामध्ये शक्य होणार नाही. किरण, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या संदर्भात? इतका प्रचंड तोटा भरून काढणं सोपं काम नाही, पण पण त्या मार्गाने सुरुवात झाली आहे. सुरुवात झाली, त्यांनी इच्छाशक्ती व्यक्त केली. आता ते खरोखर करतील की नाही आणि ते कितपत पूर्ण करू शकतात, त्यांना कितपत साथ मिळेल, या सगळ्या बघण्याच्या गोष्टी आज या घडीला काही सांगता येणार नाही. त्यातल्या त्यात मला आणखी सांगावं असं वाटेल की त्यांनी त्यांच्या बॉसेसला खुश करण्याचा प्रयत्न केलेला नाही, ही समाधानाची गोष्ट आहे. म्हणजे मागच्या बजेटचं आपण उदाहरण घेऊन बघा, माझ्यापुढे आहे बजेट. पवन कुमार बन्सल बजेट मांडतायत म्हणून सोनिया गांधींच्या मतदारसंघामध्ये रेल्वे कोच फॅक्टरी अनाऊन्स केली, त्याच्यासाठी बूस्ट केलं. तसं यांनी नरेंद्र मोदींच्या मतदारसंघामध्ये काही वेगळं दिलं आहे, काहीतरी भव्य जाहीर केलं, असं काही केलेलं नाही. या उलट नॉर्थ ईस्टमध्ये जिथे रेल्वेचं नेटवर्क खरोखर कमकुवत आहे तिथे 56% इन्क्रीज करून 56% त्यातले अलोकेशन्स वाढवून त्यांनी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे असं जर असेल की मुंबईच्या घशातनं काढून थोडंसं काढून ते नॉर्थ ईस्टला द्यावं असा जर त्यांनी प्रयत्न केला असेल तर त्याचं स्वागत करायचं. त्याला राजकीय अँगल आहे की चीननी बॉर्डरपर्यंत, सरहद्दीपर्यंत रेल्वे आणलेली आहे आणि आपली रेल्वे ही आसामपर्यंतच आहे, तर आपल्याला ती अरुणाचलपर्यंत म्हणजे चीनच्या सीमारेषेपर्यंत न्यायची आहे. म्हणून बरोबर असेल ना, उद्देश चांगला असेलच, त्याच्याबद्दल वाद नाही. पण राजकीय कारण असो किंवा काय असो, नॉर्थ ईस्टमध्ये नेटवर्क वाढणं ही चांगली गोष्ट, आवश्यकता होती. त्यांनी जे म्हटलंय सेक्युरिटी अँगल हा जसा आहे तसा नॉर्थ ईस्टमधल्या टुरिझमला प्रमोट करणं हा देखील अँगल आहे. म्हणून ते म्हटले 5 टी मधले 2 टी जे आहेत, टेक्नॉलॉजी आणि टुरिझम, ते याच्यामध्ये दिसत आहेत. आणि सुरुवात जी त्यांनी केली होती की 4 बाजूंना जोडण्याचा प्रयत्न, तो या बजेटमध्ये दिसतोय झालेला नाही. रेल्वे 4 बाजूने जोडलेली आहेच, ते फक्त आपल्याला इम्प्रूव्ह करायचं, वाढवायचं आहे नेटवर्क. म्हणजे अलोकेशन वाढवलं, नॉर्थ ईस्टमध्ये जर चांगल्या पद्धतीने रेल्वे सेवा दिली तर त्याचा भारताला फायदाच आहे. तिथलं रोड स्ट्रक्चर वाढवलं पाहिजे. की गोंदिया हा का राहिला, तर गोंदिया हा रेल्वे मार्गापासून म्हणजे उर्वरित भारतापासून खूप दूर आहे. तीच गोष्ट नॉर्थ ईस्टची आहे. म्हणजे त्या ठिकाणी बाडो चळवळ धरा किंवा अरुणाचलमध्ये जे काही प्रश्न आहेत की हा जो भारत आहे हा मेनस्ट्रीममध्ये
म्हणजे भारताच्या मुख्य प्रवाहात येण्याच्या दृष्टीने हे टाकलेलं पाऊल अतिशय म्हणजे त्याचं स्वागत करायला पाहिजे. किरण, एक प्रश्न असा सुद्धा आहे की नरेंद्र मोदींची जी काय वाटचाल दिसते, त्यांचं बोलणं, त्यांची भाषणं किंवा त्यांचं एकंदर कुठलं धोरणात्मक ते बोलत नाहीत, मात्र कृतीतनं त्यांच्या दिसून आलं ह्या 1 महिन्यामध्ये जे काही त्यांचे निर्णय झाले असतील त्याची कुठेतरी छाप या रेल्वे बजेटवर पण दिसली. नक्कीच नरेंद्र मोदींनी जे धोरणं आखलेली आहेत त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना स्पष्टपणाने सांगितलं मला काय करायचं आहे, कुठल्या मार्गाने करायचे ते तुम्ही ठरवा, माझं टार्गेट हे आहे, तिथपर्यंत जाण्याचा मार्ग तुम्ही शोधा. हे इतक्या इन्स्ट्रक्शन किती क्लिअर असल्यानंतर ते मंत्री त्यांच्या शब्दाच्या बाहेर जातील असं काय मला वाटत नाही. बरं, आपण या सगळ्याविषयी बोलूया. अजून एक छोटासा ब्रेक घेऊ आणि लगेच भेटूया शेवटच्या टप्प्यात. अजून एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते मनीष तिवारी यांची, जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. काय म्हणतात मनीष तिवारी पहा रेल्वे बजेट संदर्भात. रेल बजट में जो लफ्जबाजी थी वो ज्यादा थी और क्रियान्वित करने वाली चीजें बिल्कुल ही कम थी. ऐसा लगता था कि ये रेल बजट नहीं पर रेलवे की निजीकरण करने की कोई योजना है. कुल मिलाकर ये जो रेल बजट है ये पूरी तरह से निराशाजनक था और आप पाएंगे कि जब तक अगला रेल बजट आएगा जितने वायदे किए गए हैं उनमें से ये सरकार 5% भी वायदे पूरे नहीं कर पाएगी. 5% सुद्धा जे केलेले वादे आहेत, ते वचनं आहेत दिलेली, ती पूर्ण करू शकणार नाही असं मनीष तिवारी म्हणतात. मनीष तिवारींची ही जी प्रतिक्रिया आहे किरण, कितपत सिरियसली घ्यायची? कारण जर आपण सुरुवातीलाच बघितलं 30 वर्षामध्ये 667 प्रोजेक्ट्स सँक्शन झाली आणि त्यातलं एक प्रोजेक्ट पूर्णत्वाला गेलेला आहे 10 वर्षांमध्ये गेल्या. या रेटने जायचं म्हटलं तर काय मनीष तिवारींना बोलण्याचा अधिकार आहे विरोधी पक्ष म्हणून, दुसरं काय बोलणार. ठीक आहे, पूर्ण झाला म्हणजे रायबरेलीमध्ये कोच फॅक्टरी सुरू झाली. हा एकमेव प्रोजेक्ट पूर्ण झाला. ते म्हणतात ते बरोबर आहे, रायबरेलीमध्ये कोच फॅक्टरी सुरू झाली कारण तो सोनिया गांधींचा मतदारसंघ आहे. हा एकमेव प्रोजेक्ट सोडला तर रेल्वेने कुठलंही काम पूर्ण केलेलं नाही. आणि ह्या सगळ्याचा जो भार आहे तो एनडीए सरकारवर पडणार आहे. एनडीए सरकारवर भार येणार की नाही तर ते बघूया आपण, ते आत्ताबद्दल त्यात काय सांगू शकणार नाही आपण. पण त्यांनी जे काय सांगितलं आहे त्यांना आपण आता थोडा वेळ देऊया काम करायला. आणखी 2 महिन्यात आपण पुन्हा भेटूया आणि मग ठरवूया सरांना गौडांना काय करायचं, त्यांचं पोस्टमॉर्टम तेव्हा करते. एक मुद्दा फक्त ह्याच माध्यमातून चर्चेत येऊ शकला असता, तो म्हणजे की काही प्रोजेक्ट्स कॅन्सल करतात का, जी गरजच नाही, ज्या प्रोजेक्टची गरज नाहीये किंवा त्या माध्यमातून पैसा खूप जास्त खर्च होणार आहे असे प्रोजेक्ट ते रद्द करतात का? असं होऊ असं करायला पाहिजे होतं की 70% पूर्ण झालेले प्रोजेक्ट, 50% पूर्ण झालेले प्रोजेक्ट आणि 30% कमी खर्च झाले, कमी पूर्ण झालेले प्रोजेक्ट्स. प्रत्येक गोष्टीमध्ये ABC अनालिसिस करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि 70% पूर्ण झालेल्या प्रोजेक्टना जास्त आर्थिक तरतूद करून ते प्रोजेक्ट पूर्ण करणं हे एक योग्य झालं असतं. ओके, तुम्हाला काय वाटतं पावगे सर या सगळ्या संदर्भात? नाही, प्रोजेक्ट रेल्वेचे जे आहेत आता त्यांनी उन्नत मार्ग चर्चगेट विरार, कारण मी शेवटी प्रवासी रेल्वे प्रवासी संघ म्हणजे मुंबईत, हो हो, म्हणून मी बाकीचं बोलत नाही. पण प्रोजेक्ट जे आहेत आता हा प्रोजेक्ट फार खर्चिक आहे. मुंबई विरार चर्चगेट हा प्रोजेक्ट हा खर्चिक आहे. पण ह्याच्या बाबतीमध्ये आणखीन काय करता येईल का, तो काय की मला असं वाटतं की नरेंद्र मोदींचं कदाचित शक्यता अशी आहे की जो ज्या प्रोजेक्टवरती खर्च आहे, जास्त खर्च आहे, तर तो हे न करता दुसऱ्या पद्धतीने काय करता येईल का. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर मेट्रो, आपल्याकडे मुंबईला मेट्रो सुरू केली, मेट्रो 3 होणार आहे नाही तर मेट्रो केली पण त्यांनी अहमदाबादला मेट्रो नाही केली कारण मेट्रोला खर्च जास्त होता. त्यांनी BRT चालू केली. असं काय करता काय, आता आपल्याला अजून 1च महिना झालेला, आपण काही सांगू शकत नाही. पण निश्चितपणे 5 वर्षामध्ये काय ना काहीतरी ते करतील आणि मुंबई करतील अशी खात्री आहे. नक्की. किरण, त्यांनी प्रयत्न केला आहे, तेच म्हणतो आत्ता या क्षणाला काय करू शकतील की असं सांगणं अवघड आहे. त्यांनी त्यांचा काहीतरी प्लॅन आपल्या पुढे मांडलेला आहे, हा या प्लॅने आम्ही जाणार आहोत. आता हे कितपत करू शकतील, पैशाचा प्रश्न आहेच. परत चर्चगेट ते विरार या एलिव्हेटेड रेल्वे बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा तिथे महाराष्ट्र सरकारची इन्व्हॉल्वमेंट सुद्धा आहे.
तिकडे FSIचा प्रश्न आहे आणि FSIवरनं ते बिनसलेलं आहे. हो. त्याच्याबद्दल त्यामुळे आत्ता ते काय करू शकेल असं काय सांगता येणं अवघड आहे. त्यांना काय करता आलं असतं याच्यामध्ये, तर मुंबईसाठी आम्ही एक वेगळा प्लॅन करतो आहोत. मुंबईची सबअर्बन रेल्वे ही मेन रेल्वेपासून आम्ही वेगळी करतो आहोत आणि ती वेगळ्या पद्धतीने डेव्हलप करणार आहोत. असं जर त्यांनी जाहीर केलं असतं ना तर त्यांनी मुंबईकरांना जिंकलं असतं. ते त्यांनी केलेलं नाही आहे. म्हणजे कदाचित त्यांना कोणी कल्पना दिली नसेल, त्यांच्या डोक्यात आलं नसेल, माहित पद्धतीने नाही. पूर्वी MTNL अस्तित्वात नव्हतं, सगळीकडे पोस्टाचंच नेटवर्क होतं, पण त्यांनी त्याच्यामधून मुंबई आणि दिल्ली यांच्यासाठी MTNL तयार केलं. त्याच्यानंतर MTNLची काय अवस्था झाली आणि ते का झाली ही वेगळी कारणं आहेत, पण मुख्य प्रवाहापासून त्यांच्या गरजा मोठ्या असल्यामुळे त्याला वेगळं काढणं हे एक आवश्यक होतं. हां, तसं करू शकले असते मुंबईच्या बाबतीत, पण ते त्यांनी केलेलं नाही. मुंबईची सबअर्बन रेल्वे, मुंबई उपनगरीय रेल्वे ही मूळ रेल्वेपासून बाहेर काढून त्याचं वेगळ्या पद्धतीने डेव्हलप जर केलं तर त्याच्यासाठी लागणारा पैसा, त्यासाठी येणारं फंडिंग, त्याचं उत्पन्न हे इथल्या इथे वापरलं जाईल. म्हणजे मुंबईच्या प्रवाशांच्या भरोशावर बिहारमधली किंवा उत्तर प्रदेशमधली स्टेशनं डेव्हलप करण्यापेक्षा मुंबईचा पैसा मुंबईच वापरला जाईल. इतर ठिकाणचं इतर ठिकाणी राहील. म्हणून आपण मगापासून तोच मुद्दा उपस्थित करतोय की मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून त्याकडे बघून जर त्या अनुषंगाने सोयी सुविधा केल्या असत्या तर जास्त बरं झालं असतं. त्या संदर्भात सुरुवातीला इंडिया गव्हर्नमेंटनी MRUC केली होती. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन हे केलं होतं. कदाचित आताच्या तुम्ही म्हणता त्या पद्धतीने जर आता जर MRUC जर त्यांनी केलं आणि फुल फ्लेजमध्ये जर केलं तर निश्चितपणे मुंबईला त्याचा फायदा होऊ शकतो. तेच ना, ते केलं शेवटी फंड्सच आहेत ना, फंड्स कुठून आणणार तर आपण सांगतो की ते केलेलं नाहीये. एक असंही आहे की दरवेळेला कुठलाही निर्णय या 1 महिन्यामध्ये जर NDA सरकारचा आला तर त्यानंतर लगेचच त्याला पालुपत लावलं जातं. अच्छे दिन येणार का, नाही येणार का वगैरे. ते मॅडम लागणारच, कारण त्याने अच्छे दिन या गोष्टीवरतीच मतं मागितली म्हटल्यानंतर त्याला ते पादुपद पण मग सरकारने म्हणजे आता परत एकदा मी हे करते की कुठल्या पक्षाविषयी किंवा पक्षाच्या बाजूने मी बोलत नाही, पण महागाई 100 दिवसात कमी करणार असं 20 वर्ष आपण ऐकतोय. काय झालं, UPA 1ने किंवा UPA 2ने काय केलं? तसंच अच्छे दिनचा जर मुद्दा समोर आणलेला आहे तर त्याला काहीतरी कालावधी गेला पाहिजे, तेव्हा आपण अच्छे दिन आहेत की नाही असं म्हणू शकतो. किरण, मग आता मी उलटा प्रश्न विचारतो की अच्छे दिनसाठी कितीचा कालावधी असावा? नाही, बरोबर आहे. याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण असं दिलंय की निदान परिणाम दिसतील. 2019 मध्ये मी माझं प्रगती पुस्तक तुम्हाला देणार. नाही, बरोबर, त्यांना 5 वर्षाचा कालावधी आपल्याला द्यायची गरज नाही. त्यांनी इमिजिएटली रिझल्ट दाखवायला हवे अशी आपली अपेक्षा असणे रास्त आहे, अतिशय स्वाभाविक आहे. सगळ्यांची आणि तशीच त्यांनी त्याच्यामध्ये एक पळवाट काढली. त्यांनी असं म्हटलं की अच्छे दिन म्हणजे स्वस्त दिन नाहीत. स्वस्तपणा म्हणजे चांगलेपणा होऊ शकत नाही. त्याच्यात माझं म्हणणं असं आहे की ठीक आहे, जर तुम्हाला भाजी महाग करायची असेल, कुठल्याही जीवनावश्यक वस्तू महाग करायच्या असतील, उदाहरणार्थ आपण कांद्याचं उदाहरण घेऊया. कांदा 100 रुपयाने 200 रुपये किलो करा, हरकत नाही, पण तो 200 रुपये किलोचा कांदा घेण्याची माझी आर्थिक क्षमता निर्माण झाली तर ते अच्छे दिन असणार आहेत. ती क्षमता निर्माण करतायत का? ते तसं नाही करत आहेत. एक्झॅक्टली. आर्थिक क्षमता जर माझी निर्माण झाली की मी 200 रुपये सहज देऊन किलोवर कांदा विकत घेऊ शकेल, त्यावेळेला माझी आर्थिक क्षमता चांगली होईल. ते माझ्यासाठी अच्छे दिन असतील. ते होणार आहेत. सगळ्या लोकांचं जीवनमान जीवनमान वाढवणं, उंचावणं हे त्यांचं त्या टार्गेट असलं पाहिजे. आता ते टार्गेट कितपत पूर्ण होईल ते आपल्याला परवाच्या बजेटमध्ये दिसेल, जनरल बजेटमध्ये दिसेल. मात्र तरी नोकरीच्या संधी म्हणजे नोकरीची उपलब्धता, रोजगार निर्मिती जी आहे त्याविषयी आपल्याला खरं तर बोलावं लागेल. म्हणजे ह्या मुद्द्यावर बोलताना एक्झॅक्टली, रोजगार निर्मिती हा एकमेव विषय नाही. रोजगार निर्मिती म्हणजे काय, 1000 रुपयाची नोकरी सुद्धा रोजगार निर्मिती होते आणि 10 लाखाची नोकरी सुद्धा रोजगार निर्मिती होते. तुमचं जीवनमान उंचावणारी, तुमचं स्टेटस वाढवणारी, तुम्हाला कम्फर्टेबली लाईफ जगता येईल अशा पद्धतीचं तुमचं उत्पन्न असणं त्याला रोजगार म्हणता येईल. बरं, तुमच्या तिघांकडे एक शेवटचा प्रश्न फक्त रेल्वे बजेट संदर्भातला घेऊन येते आणि मग आपण लगेच थांबणार आहोत. या रेल्वे बजेटला, NDA सरकारचं पहिलं रेल्वे बजेट, या रेल्वे बजेटला तुम्ही किती मार्क द्याल 100 पैकी आणि का? मी या चर्चेची सुरुवात करताना या प्रश्नाचं उत्तर दिलं की मी 100 पैकी 50 मार्क देईन. आणि ते 50 मार्क अशासाठी की एक तर त्यांचं हे पहिलं रेल्वे बजेट आहे आणि आजच्या चर्चेचा सूर असा आहे की मुंबई सोडली तर महाराष्ट्राला जेवढी अपेक्षा होती, थोडं का होईना पण काही मिळालं आहे, काही सुरुवात झाली आहे. त्यामुळे 50 मार्क पाहूया सर. मार्क हा मोठा अवघड प्रश्न आहे. मार्क जर द्यायचे झाले तर 60 ते 70% मार्क द्यायला लागेल. ठीक आहे, मुंबईला आम्हाला आता मिळालेलं नाही आहे, पण लेटेस्ट होप सो 5 वर्ष आहेत, पुढल्या वर्षी आम्हाला निश्चितपणे काहीतरी मुंबईला मिळेल अशी आम्हाला आशा आहे. मी त्यांना 59% मार्क देईन. 59 एवढ्यासाठी की ते फर्स्ट क्लासच्या काठावर आलेत, पण त्यांनी फर्स्ट क्लास अचीव करू शकले नाहीत.
प्रवाशांना तिकीट काढणाऱ्या प्रवाशाला रेल्वेमध्ये बसायला जागा मिळेल याची गॅरंटी रेल्वे मंत्र्यांनी दिलेली नाही. तो माझा अधिकार आहे. मी रेल्वेला जर पैसे देतोय तर मला उभं प्रवास करायची वेळ येता कामा नये. मला बसायला जागा मिळाली पाहिजे. ते त्यांनी केलेलं नाही. त्यांनी नॉर्थ ईस्टसाठी वेगळा विचार केला आहे. काही आउट ऑफ द बॉक्स आयडियाज मांडलेले आहेत. म्हणून त्यांना 50%पेक्षा जास्त, पण फर्स्ट क्लास नाही, 59% मार्क्स. नक्की. तुम्ही तिघही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपले मुद्दे मांडलेत आणि आपण इतकी छान अनालिटिकल चर्चा केली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आपण बघतोय की खूप काही पदरात मुंबईच्या काही किंवा महाराष्ट्राच्या पडलेलं नाही, मात्र अगदी फर्स्ट क्लास सुद्धा मिळाला नाही आणि अपेक्षांची जी पूर्तता आहे ती मात्र या रेल्वे बजेटमधनं झालेली नाही, मुंबईची आणि महाराष्ट्राची तरी. मात्र काही अजून चांगले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न आणि जसं किरण म्हणाले की आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. येत्या काळामध्ये या सगळ्या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतील. या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.